हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये तेल आणि पाणी वेगळं करून पाहिलं होतं, आहे की नाही? तिसऱ्या धड्याच्या किंवा मिश्रण कशाला म्हणायचं ते सुद्धा पाहिलं होतं. आता आपण मेथड्स ऑफ सेपरेशन, वेगवेगळ्या ज्या मिश्रणातले घटक वेगळ्या करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, या ठिकाणी पहिली पद्धत दिली आपल्याला विनोईंग. हे शेतकरी वापरतात. आमच्या तिकडं भाताची, याला उफणणी असं म्हणतात. उफणणी, भाताची उफणणी केली जाते. बघा काय पद्धत असते बघा. इफ अ मिक्सचर ऑफ ग्रेन्स अँड चॅफ इज ड्रॉप फ्रॉम अ हाईट, म्हणजे धान्य आणि त्यातला जो कचरा असा जर उंचावरून टाकला सुपात घेऊन, आणि द हेवी ग्रेन्स फॉल स्ट्रेट डाऊन, जे जड असणारे दाणे असतात ते डायरेक्ट खाली पडतात, आणि जो कचरा आहे तो वाऱ्याने काय होतो, उडून जातो. यालाच म्हणायचं विनोईंग, उफणणे. द चॅफ अँड अदर लाईट ट्रॅश, जो हलका कचरा आहे, बिंग लायटर इन वेट, जो वजनाने हलका कचरा आहे, आर कॅरीड अवे बाय द विंड, तो वाऱ्याने वाहून जातो. दीज सेम टास्क कॅन बी डन इन लेस टाइम बाय क्रिएटिंग अ स्ट्रॉंग फ्लो एअर युजिंग अ लार्ज फॅन ऑफ मशीन. आता हे जे काम आहे ते अशी मशीन सुद्धा करते. इथं त्याला पंखा असतोय आणि ते असं वेगळं करण्याचं काम सुद्धा करते. बघा आता मग विनोईंग कशाला म्हणायचं, उफणणे कशाला म्हणायचं? द मेथड ऑफ सेपरेटिंग हेवी अँड लाईट सबस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ विंड इज कॉल्ड विनोईंग. म्हणजे जड आणि हलके पदार्थ वाऱ्याच्या साहाय्याने वेगळे करण्याची जी पद्धत आहे तिला म्हणायचं विनोईंग. बघा मी त्याला हायलाइट करून ठेवलंय. ओके, आता पुढे बघा, हँड पिकिंग, त्याला आपण निवडणे म्हणतोय. आता हे आपल्या घरात रोज ही पद्धत वापरली जाते. बघा, हँड पिकिंग, हाताने निवडणे. बघा कसं, स्मॉल स्टोन्स ऑर पीसेस ऑफ ट्रॅश फाउंड इन ग्रेन्स कॅन बी सेपरेटेड बाय पिकिंग देम आउट बाय हँड. हाताने असे जे दगड असतील, कचरा असेल, तो आपण हाताने उचलतो. किंवा कसं ओळखायचं, त्याचा शेप आणि कलर, त्याचा आकार आणि रंग वेगळा असतो. उदाहरणार्थ तांदळात खडे असतात, त्याचा शेप सुद्धा वेगळा असतो, कलर सुद्धा वेगळा असतो. तो आपण हँड पिकिंगने आपली आई निवडते की नाही. दिस मेथड इज कॉल्ड हँड पिकिंग. बघा हँड पिकिंगची डेफिनेशन, स्मॉल स्टोन्स ऑर पीसेस ऑफ ट्रॅश फाउंड इन ग्रेन्स कॅन बी सेपरेटेड बाय पिकिंग देम आउट बाय हँड आफ्टर ऑब्झर्विंग देअर शेप अँड कलर. दिस मेथड इज कॉल्ड हँड पिकिंग. This task is easy if the components to be removed from the grain are few in number. त्याच्यामध्ये कमी प्रमाणात असा कचरा असेल, कमी प्रमाणात घाण असेल तरच आपण सोपं वाटतं. हे जास्त प्रमाणात असेल तर, जास्त प्रमाणात जर असा कचरा असेल तर ते त्रासदायक काम होऊ शकतं. सिमिलरली, while eating your tiffin during the school break, you use the same method to pick out chilies from your vegetables. तुम्ही जेवताना भेंडी वगैरे असेल, तर भेंडीमध्ये मिरची असेल तर ती मिरची बाजूला काढताना सुद्धा तुम्ही हँड पिकिंगचीच मेथड वापरत असता. आता पुढची मेथड काय आहे बघा, सिविंग. सिविंग म्हणजे काय बरं मित्रांनो? बघा, सिविंग म्हणजे चाळणे. आता ह्यासाठी आपल्याला एक साधन लागतं, एक वस्तू लागते चाळण्यासाठी, तर ती असते चाळणी. त्याला सीव म्हणतात. काय म्हणतात? सीव. बघा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या आहेत. हे बघा, हे वाळू चाळण्यासाठी वापरली जाते. हे बघा, हे पीठ चाळण्यासाठी वापरतो आपण. इथं बघा, इथे एक सीव आहे, ती गाळण्यासाठी, याला स्ट्रेनर सुद्धा म्हणतो आपण, गाळण्यासाठी वापरली जाते. बघा आता बघा याच्यात काय दिलंय सांगतो. स्टोन दॅट आर स्मॉलर इन साईज द ग्रेन्स कॅन बी सेपरेटेड बाय युझिंग अ सीव. बघा आता एखाद्या धान्यामध्ये दगड असतील लहान आकाराचे, तर त्यासाठी आपण चाळणी वापरतो. वरती धान्य राहतं, खाली दगड पडून जातात. Grains cleaned in this way are then ground into flour to separate the coarse particles. Bran, ज्याला आपण कोंडा म्हणतो ना, आपल्या पिठामध्ये कचरा असतो, आमच्याकडे कोंडा म्हणतात, तुम्ही त्याला काय म्हणता? फ्रॉम द फ्लोर अ sieve with even finer mesh must be used. त्याच्यापेक्षा बारीक चाळणी वापरली जाते पीठ चाळण्याची, आहे की नाही? खडे चाळण्याची वेगळी. Flour particles that are smaller than holes of the sieve fall through, while particles larger than holes remain on the sieve. Therefore, when the components of the mixture of two solid substances differ in size, we can use this method of separation. आपण ही पद्धत केव्हा वापरू शकतो? जेव्हा
आपल्याला दिलेलं जे साहित्य आहे किंवा जे धान्य वगैरे असेल त्यातले जे कण आहेत त्यांचा आकार वेगळा वेगळा असेल, डिफर इन साईज, भिन्न आकाराचे असतील तरच आपण ही पद्धत वापरू शकतोय. इथं बघा, ॲट अ कन्स्ट्रक्शन साईट, बांधकाम साईटवर काय केलं जातं, सँड अँड ग्रॅव्हल, वाळू आणि खडी जर चुकून मिक्स झाली तर अशा चाळणीने काय केलं जातं, ही सेपरेट केली जाते, कारण की त्याचा आकार वेगळा असतो म्हणून. ओके, आता पुढची मेथड पाहूया. पुढची मेथड आहे मित्रांनो फिल्ट्रेशन, गाळणे. आपण चहा गाळतो बघा. व्हेन अ मिक्सचर कन्सिस्ट ऑफ टू सॉलिड सबस्टन्सेस and their particles differ in size, we separate them using appropriate sieve. मगाशी आपण जे पाहिलं वाळूतून खडी वेगळे करणे, तर दोन्ही कोणते होते, सॉलिड होते, स्थायू पदार्थ होते, है की नाही. पण एखाद्या सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये एखादा सॉलिड पदार्थ असेल तर तो कसा वेगळा करायचा, तर तो स्ट्रेनर किंवा सीव, गाळणीच्या साह्याने तो वेगळा करायचा. बघा, आता चहामध्ये चहापत्ती असते, जे लिक्विड असतं तो चहा असतो, आपण पितो तो, पण जी चहापत्ती असते ती सॉलिड असते, मग ती वेगळं करण्यासाठी अशी गाळणी वापरली जाते, तिला स्ट्रेनर म्हणायचं इंग्लिशमध्ये. ओके, व्हाईल युझिंग टी स्ट्रेनर, व्हॉट इज द स्टेट ऑफ द सबस्टन्स दॅट रिमेन ऑन द स्ट्रेनर. गाळणीने आपण चहा गाळतो तेव्हा जो पदार्थ उरतो गाळणीमध्ये त्याची अवस्था कोणती असते, चहापत्ती कोणती अवस्था असते, मी आता सांगितलं, तर ते असते सॉलिड अवस्था, सॉलिड स्थायू पदार्थ असतो तो. व्हॉट इज द स्टेट ऑफ द सबस्टन्स फॉल थ्रू, खाली पडणारा पदार्थ कोणता पदार्थ असतो, तर तो असतो लिक्विड, द्रव पदार्थ असतो. इफ मडी वॉटर इज फिल्टर थ्रू अ क्लोथ और टी स्ट्रेनर, डू वी गेट क्लीन वॉटर. जर गढूळ पाणी आपण जर कापडाने गाळलं तर आपल्याला स्वच्छ पाणी मिळेल का, तर होय, नक्कीच. ते गढूळ पाण्यातले जे कण आहेत ते त्या कापडात मध्ये अडकतात आणि काही प्रमाणात ते पाणी आपल्याला स्वच्छ प्रमाणात पाहायला मिळतं. ओके, चला पुढची पद्धत पाहूया. पुढची पद्धत पाहण्यापूर्वी बघा, आता आपल्याला एक इथं हे दिलेलं आहे बघा. आपण तुमची जर शाळा असेल त्याच्यामध्ये लॅबोरेटरी असेल, प्रयोग असेल, इन द लॅबोरेटरी देर इज अ स्पेशल टाइप ऑफ पेपर कॉल्ड फिल्टर पेपर. तिथे एक गाळण कागद नावाचा कागद असतो, त्याला फिल्टर पेपर म्हणजे गाळण कागद म्हणतात. दिस पेपर इज ऍक्च्युली अ मेश ऑफ एक्स्ट्रीमली मायक्रोस्कोपिक पोर्स. हा कागद म्हणजे काय असतो, ऍक्च्युली अ मेश ऑफ एक्स्ट्रीमली मायक्रोस्कोपिक पोर्स, अगदी छोट्या छोट्या छिद्रांचं जाळीच असते, मेश म्हणजे जाळी. सबस्टन्सेस लाईक मडी वॉटर और बटर मिल्क कॅन बी फिल्टर युझिंग दिस फिल्टर पेपर. मडी वॉटर म्हणजे गढूळ पाणी आणि बटर मिल्क म्हणजे ताक, या गाळण कागदाने फिल्टर केलं जाऊ शकतं, गाळलं जाऊ शकतं. बघा अशा पद्धतीने, आहे का. ते एका नरसाळ्याला आतल्या बाजूने असा कागद लावायचा, नरसाळ्याचा आकार करून, आणि त्याच्यातून हे गाळून ह्या पद्धतीने असं आपण गाळण्याची, फिल्ट्रेशनची क्रिया करू शकतो. ओके, आता पुढे बघा. ड्युरिंग ॲन एपिडेमिक, एखादी साथ येते रोगाची, आजाराची, वाय शुड वी विअर अ मास्क अँड कव्हर अवर नोज माउथ वाईल ट्रॅव्हलिंग इन क्राऊडेड व्हेकल्स ऑर व्हिजिटिंग हॉस्पिटल्स. बघा, जेव्हा आजाराची साथ येते तेव्हा आपण असं मास्क घालतो, कारण की त्याच्यातून हवा गाळली जाते, जे पार्टिकल्स आहेत, रोगजंतू असणारे जे पार्टिकल्स आहेत, धूर आहे, तो या मास्कच्या बाहेरच्या बाजूला अडकतो आणि आतमध्ये गाळून आपल्याला फिल्टर झालेली हवा येते. ओके, आता बघा. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, आफ्टर हार्वेस्टिंग सम क्रॉप्स, म्हणजे पीक काढल्यानंतर, पिकाच्या कापणीनंतर, द लेफ्ट ओव्हर स्ट्रॉ इज ऑफन बर्न्ड. जो पेंढा आहे बघा, आमच्याकडे भाताचं जे पीक आहे ते भाताचं पीक काढल्यानंतर असा स्ट्रॉ, पेंढा उरतो, तो जाळला जातो. सायंटिस्ट ॲट द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इन दिल्ली हॅव क्रिएटेड अ कर्टन विथ व्हेरी टायनी पोर्स ऑन इट युझिंग ॲश लेफ्ट ओव्हर फ्रॉम बर्निंग क्रॉप स्ट्रॉ. हा पेंढा जाळल्यानंतर, बर्निंग क्रॉप स्ट्रॉ म्हणजे पेंढा जाळल्यानंतर जी राख उरते त्याच्या आधारे, त्याचा वापर करून, त्या राखेचा वापर करून त्यांनी एक कर्टन म्हणजे पडदा तयार केला आहे. अँड इट इज यूज लाईक अ फिल्टर टू क्लीन इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. कारखान्यातून बाहेर पडणारं जे सांडपाणी आहे ना, ते त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी, ते स्वच्छ करण्यासाठी तो वापरला जातो.
तर अशा पद्धतीने मित्रांनो हा भाग इथपर्यंत आपण 10 मिनिटाचा पाहिला आहे. ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो मी पुढील व्हिडिओमध्ये समजावून दिलेला आहे आणि त्याची लिंक काय केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जावा, पार्ट 3 वर क्लिक करा आणि हा भाग पहा. ओके, थँक्यू.